येवल्यामध्ये छगन भुजबळ समर्थकांकडून फलकबाजी करण्यात आली आहे। राज्यसभा नाकारली गेल्यानंतर साहेब निर्णय घ्या असा आग्रह या फलकावर करण्यात आला आहे। दहा जूनला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक असल्याने राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा सोहळा एक दिवस पुढे गेला आहे। महेंद्र दळवींच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा त्यांच्यासोबत चाय पे चर्चा करू असं अनिकेत तटकरे म्हणाले। ऑपरेशन टायगरचं टार्गेट समोर येईल तेव्हा शिंदेंच्या बंदुकीतून गोळी निघेल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेच्या सदस्यपदी अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं। अंमली पदार्थ विरोधी मोहीम राज्य सरकारने अधिक प्रभावी केली पाहिजे अशी अपेक्षा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे। धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून संपर्क बैठका सुरू झाल्या आहेत। सुनील तटकरेंनी गनिमी कावा करून विधान परिषद पटकवली असा आरोप महेंद्र दळवी यांनी केला आहे। एकनाथ शिंदेंना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आक्षेप आमदार भास्कर जाधव यांनी घेतला आहे। महागाईच्या विरोधामध्ये ठाकरे गटानं आंदोलन केलं आहे। हातामध्ये फलक घेऊन महायुती सरकारचा त्यांनी निषेध केला। लाडक्या बहिणींच्यासाठी बच्चू कडू मैदानात उतरले। 30 जूनपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत। प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी राजेंद्र जैन यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नीनं राजेंद्र जैन यांच्या आईची भेट घेतली आहे आणि राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे। परभणी जिल्ह्यातील मांडखळी येथे चक्रीवादळ, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पाहणी केली आहे। बारामतीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात अचानक जाऊन सुनेत्रा पवार यांनी तिथल्या सोयीसुविधांची पाहणी केली। राजेंद्र जैन यांची एकमताने निवड झाली असं वक्तव्य करून सुनील तटकरे यांनी भुजबळांचे आक्षेप नाकारले आहेत।